रोज मुलांच्या टिफिनसाठी नक्की काय बनवायचं हा प्रश्न तुम्हालाही पडतो ना? मग आजची ही रेसिपी नक्की करून बघा. मुगापासून बनवलेला हा हेल्दी, चविष्ट आणि झटपट मुगाचा चिला मुलांच्या टिफिनसाठी एकदम परफेक्ट असा आहे. आणि सगळ्यात खास म्हणजे कमी तेलामध्ये अगदी सोप्या पद्धतीने तयार होतो आणि एकदम झटपट होतो. चला तर मग आज बनवूया असा मुगाचा चिला की मुलं टिफिनचा डबा अगदी रिकामा करून देतील. नमस्कार मंडळी, मी सीमाज व्लॉग्स अँड किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, सकाळची वेळ म्हणजे अक्षरशः धावपळ. मुलांचं टिफिन बनवायचं आणि तेही एकदम हेल्दी असायला हवं आणि त्यात मुलांचे नखरे वेगवेगळेच असतात. हे नको ते नको, म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मुगाचा चिला. एकदम झटपट होणारा, कमी वेळेमध्ये तयार होणारा, चविष्ट आणि हेल्दी असा पर्याय मुलांच्या टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे. आता ह्यासाठी मी घेतले आहे भिजवलेले मूग. मूग हे आपल्या आहारातलं एक पौष्टिक कडधान्य आहे, हो की नाही मंडळी? त्यामध्ये प्रथिने, फायबर, फोलेट, लोह आणि इतर अनेक पोषक घटक मिळतात. त्यामुळे मुलांच्या आहारात कडधान्याचा समावेश करण्याचा हा एक छान आणि चविष्ट असा मार्ग आहे. आता ह्यासाठी मी घेतले आहे तिथे रात्रभर भिजून घेतलेले हिरवे अख्खे मूग. तुम्ही बघू शकता मूग एकदम छान फुललेले आणि टम्म भिजलेले आहेत. आता हे मूग मिक्सरच्या जारमध्ये मी घेणार आहे. तुम्हाला जितक्या प्रमाणात चिला बनवायचा आहे ना, त्या प्रमाणात मुगाची तुम्ही क्वांटिटी घ्या. ह्यामध्ये मी घेतल्या आहेत 4 हिरव्या मिरच्या. तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी अधिक तुम्ही करू शकता. त्यानंतर थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट आणि चवीनुसार मीठ इथे घालणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर ह्यामध्ये जिरे आणि कोथिंबीरसुद्धा तुम्ही घालू शकता. त्यामुळे काय होईल मंडळी, टेस्ट आणखी इन्हॅन्स होईल. आता ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून मुगाची पेस्ट करून घेणार आहे. पेस्ट करताना पाणी एकदम जास्त घालू नका. जास्त पातळसुद्धा नको आहे आणि आपल्याला घट्टसुद्धा नको आहे. एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपली पेस्ट अगदी छान तयार झालेली आहे. याच पेस्टपासून आपण बनवणार आहोत आपला झटपट आणि हेल्दी मुगाचा चिला. चला तर मग आता हे आपलं बॅटर साईडला ठेवूया आणि पॅन गरम करण्यासाठी गॅसवर ठेवूया. पॅन गरम झाल्यानंतर त्यावर अगदी थोडंसं तेल आपण इथे लावून घेणार आहोत, घालून घेणार आहोत. या रेसिपीसाठी आपल्याला जास्त तेलाची गरज नाही. पॅनला तेल व्यवस्थित आपण हे बघा अशा पद्धती एवढंच तेल आपल्याला पाहिजे आहे. तुम्हाला जास्त हवं असेल तर जास्त तुम्ही घेऊ शकता, बट इथे मला गरज वाटत नाही. त्यामुळे मी कमी तेलामध्ये सुद्धा आपण हे व्यवस्थित चिला आपण बनवू शकतो. आणि आता हे तेल व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि आता आपण पसरवून घेणार आहे आपल्या मुगाचं बॅटर. त्यावर घालून हे बघा एकसारखं मी इथे पसरून घेणार आहे. आणि आता थोडंसं चिल्याच्या कडेला तेल सोडून तो छान असं भाजून घेणार आहे. हे बघा किती छान आपला चिला दिसत आहे. आणि त्यानंतर चला तर मग आता चिला आपला टर्न करून घेऊया, पलटून घेऊया. वाव, तुम्ही बघू शकता किती सुंदर गोल्डन कलर आला आहे आणि बाहेरून एकदम कुरकुरीत झालेला आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण थोडंसं तेल सोडून छान भाजून घेणार आहोत. आपल्याला इथे जास्त तेलाची गरज नाही. बघू शकता तुम्ही एवढ्या कमी तेलामध्ये सुद्धा किती सुंदर चिला तयार झालेला आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. हे बघू शकता तुम्ही. वाव, किती सुंदर आणि क्रिस्पी आपला चिला तयार झाला आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व चिले आपण इथे रेडी करून घेणार आहोत. आणि मुगाची भाजी म्हटलं की काही मुलं अगदी लगेच नाक मुरडतात. माझी तर मुलं मुगाची भाजी अजिबात आवडीने खात नाही. त्यामुळे मी मुगाचा वापर करून अशा पद्धतीने चिले बनवते आणि मुलांना खूप आवडतात आणि चवीने अगदी आवडीने खातात आणि त्यांना मुगाचे पोषणही मिळते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे चिले बनवून मुलांना खाऊ घालू शकता. आणि मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय हो, सकाळच्या घाईच्या वेळेत ही रेसिपी खूप कमी वेळेमध्ये तयार होते. त्यामुळे रोज टिफिनसाठी काय बनवायचा हा प्रश्न सर्व आयांना पडलेलाच असतो. तर त्यासाठी हा एक उत्तम पर्याय. कारण पदार्थाची पद्धत आणि चव बदलली की अनेकदा मुलं तो पदार्थ अधिक आवडीने आणि उत्साहाने खातात. आणि हा चिला तुम्ही टिफिनमध्ये दही, चटणी किंवा त्यांच्या आवडीच्या डीपसोबत देऊ शकता किंवा टॉमॅटो सॉससोबत सुद्धा देऊ शकता. माझ्या मते या रेसिपीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कमी वेळ, कमी मेहनत आणि भरपूर पौष्टिकता. सकाळच्या धावपळीमध्ये मुलांसाठी हेल्दी टिफिन बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा. आणि एकदा मुलांना आवडले की मग तुमच्याकडे त्यांची डिमांड सुरूच राहणार. आई, उद्या पुन्हा मुगाचा चिला कर ना प्लीज.
तर अशी सोपी चविष्ट आणि घरच्या घरी बनणारी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आजची रेसिपी आवडली की नाही आणि तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी कोणता पदार्थ बनवता. आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. भेटूया तर अशाच युजफुल रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.